आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस। आजच माध्यमांमध्ये बातम्या काही आलेल्या आहेत की महावितरणनं अदानी पॉवर लिमिटेड कडनं 6600 मेगावॅटची वीज खरेदी करण्याचा 25 वर्षाचा करार केला आणि ते अदानी पॉवरच्या लिमिटेड या कंपनीनं जाहीर केले। आता यामध्ये 2 जुलै 2024 माझं ट्विट मी आपल्या सगळ्यांना पाठवलेलं आहे। जी निविदा काढण्यात आली होती महावितरणकडनं त्यातल्या अटी जर पाहता हे स्पष्ट होतं की अदानी पॉवर लिमिटेड या कंपनीला हे कंत्राट द्यायचं आहे आणि त्याबद्दल तुम्ही माझं ट्विट तिथे पाठवलं त्याच्यामध्ये मी अदानी पॉवर लिमिटेड या कंपनीचं अदानीचं नाव देखील घेतलंय की ही सगळी निविदा जी आहे ती अदानीला देण्यासाठी लागते। याचं कारण असं की महावितरणच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा निविदेमध्ये असं गृहीत धरण्यात आलं होतं की 5000 मेगावॅटची सौर ऊर्जा आणि 1600 मेगावॅटची औष्णिक ऊर्जा या दोन्ही ऊर्जा एकत्रित खरेदी करण्याचा त्यामध्ये घाट घातला। असं कधी झालं नाही। औष्णिक ऊर्जाचं खरेदी करायचा करार वेगळा असतो, सौर ऊर्जा खरेदी करायचा करार वेगळा असतो, परंतु 6600 मेगावॅटची एकंदरच संपूर्ण खरेदी ही औष्णिक आणि सौर मिळून करायची आणि तो देखील 25 वर्षाचा करार। म्हणजे याचं का मला आश्चर्य वाटलं की इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये खरेदी करायची आणि 25 वर्षाच्या कराराची आवश्यकता काय लागली, त्याचा कुठला अहवाल आला आणि त्यानंतर कंपनी एक अशी असली पाहिजे की जी कंपनी औष्णिक ऊर्जा पण बनवते आणि सौर ऊर्जा पण बनवते। म्हणजे सोलार ऊर्जामध्ये देखील सोलार एनर्जी मध्ये पण ते असतील आणि थर्मल एनर्जी मध्ये पण ते असतील आणि अशा कंपन्या कुठल्या की दोन्ही मध्ये काम करतात हे निश्चितपणे अदानीला देण्यासाठी अशा पद्धतीच्या निविदांमधल्या ज्या अटी टाकल्या होत्या जवळपास मार्गदर्शक जे तत्व आहेत त्यातले 19 मार्गदर्शक तत्व 19 अटी बदलण्यात आल्या होत्या आणि मग हे प्रकरण वीज नियामक आयोगाकडे गेलं। वीज नियामक आयोगानं लगेचच सांगितलं होतं त्यावरती पहिल्या सुनावणीमध्ये की तुम्ही राज्य सरकारची हे जे मार्गदर्शक तत्वाचं उल्लंघन झालेलं आहे तुम्ही राज्य सरकारची परवानगी घ्या। परंतु मग 8 दिवसामध्ये काय झालं कळलं नाही। वीज नियामक आयोग पुन्हा सुनावणी करतो, राज्य सरकारची त्या ठिकाणी परवानगीची आवश्यकता लागत नाही असं स्वतः जाहीर करून टाकतं आणि तुम्हाला त्या निविदेला परवानगी दिली जाते। आणि 2 जुलै 2024 ला मी जे भाकीत केलं होतं की ही सगळी प्रक्रिया जी राबवण्यात आलेली आहे ती अदानी पॉवरला या ठिकाणी हे कंत्राट देण्याची आहे। 25 वर्षाचा करार करण्याची काय आवश्यकता आहे आजही सांगितण्यात आलेलं नाही। परचेस पॉवर अग्रीमेंट काय आहे, किती दराने ही वीज खरेदी केली जाईल त्याच्याबद्दल काही म्हटलं गेलेलं नाही। हे सगळं गुपित ठेवण्यात आलेलं आहे। त्यामुळे आम्ही आता जाहीर करण्याची त्या ठिकाणी मागणी करत आहोत महावितरणकडनं की किती पैशाच्या दरावर तुम्ही त्या ठिकाणी ही खरेदी करता आहात आणि त्यामधले जे काही तुम्ही जे काही अटी टाकलेल्या आहेत त्याचं काय झालं। त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की ज्या वेळेला महावितरणला गरज लागणार नाही त्यावेळेला देखील 100% पैसे हे या कंपनीला दिले जातात। आता त्याचं काय झालं आणि ही कंपनी ज्या पद्धतीनं हे दिलं गेलेलं आहे याच्यामध्ये निश्चितपणे अनिती झालेली आहे। भ्रष्ट व्यवस्थेच्या पाठिंब्यावरती घडलेला आहे। ही काही प्रक्रिया राबवली ती पूर्णपणे अपारदर्शक होती। त्यामुळे आमचं सरकार आल्यावरती याची निश्चितपणे आम्ही चौकशी करणार आहोत, याच्यात कोणत्या तऱ्हेची शंका नाही, परंतु याची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे ही आता मागणी त्या ठिकाणी आम्ही करत आहोत। जे ऊर्जा मंत्री आहेत त्यांच्याकडे खातं आहे देवेंद्र फडणवीस साहेबांनी याची या संदर्भामध्ये स्पष्टीकरण दिलं पाहिजे तात्काळ त्यांची भूमिका काय आहे, कारण त्यांच्या डिपार्टमेंटमध्ये हे झालेलं आहे। त्यामुळे 6600 मेगावॅटची ही जी काही खरेदी केलेली आहे याचा भुर्दंड जनतेवर पडणार आहे, परंतु संपूर्ण देशामध्ये केवळ मोदींच्या मित्रांना सगळं काही दिलं जाते त्याचा हा प्रकार आहे। धारावीचा प्रकल्प असेल, मुंबईमधल्या जागा असतील किंवा ह्या जी खरेदी आहे वीज खरेदी याच कंपनीला सगळं दिलं जाते त्याचं त्या ठिकाणी आम्ही हे उदाहरण म्हणून पाहतो आहोत आणि त्यामुळे या सगळ्या क्रोनी कॅपिटलिझम ज्याला म्हणतात त्याचं हे उदाहरण आहे आणि मोदी सरकारचा आणि महायुती सरकारचा हा जो चेहरा आहे हा जनतेने ओळखला पाहिजे ही त्या ठिकाणी आम्ही भूमिका मांडतो। दुसरं सगळ्यात गंभीर बाब आणि मला असं वाटतं की हास्यास्पद बाब देखील जे आज मुंबई शहरामध्ये जर आपण उपनगरामध्ये गेलात तर दिसेल तुम्हाला
10 सप्टेंबरला जो पश्चिम द्रुतगती मार्ग आहे, वेस्टर्न एक्सप्रेस हायवे आहे, त्याच्यामध्ये जे आकुर्ली ब्रिजचं काम त्याचं उद्घाटन करण्यात आलं. आता हे उद्घाटन करण्यात आलं 10 सप्टेंबरला. खऱ्या अर्थानं हे काम कोणी केलेलं आहे तर MMRD केलेलं आहे. MMRD कोणाच्या अखत्यारीमध्ये येते तर नगर विकास मंत्रालयाच्या मुख्यमंत्र्यांच्या अधिकारामध्ये येते. परंतु तुम्ही जर आताही जाऊन बघितलं ते बोर्डिंग सगळीकडे लागले. धन्यवाद पियुष गोयलजी, धन्यवाद पियुषजी. सगळं श्रेय भारतीय जनता पक्ष ओपटतोय त्याचं. आणि संपूर्ण तुम्ही लक्षात घ्या, तुम्ही जर त्या अंधेरीपासून सुरुवात केली तर संपूर्ण बोरिवलीपर्यंत किंवा ते पुढेही पियुष गोयलांचे या त्यांची वाखाणणी करणारे बोर्डिंग आपण तिकडे पाहतो. आता नगर विकास खात्याचं श्रेय देखील भारतीय जनता पक्ष आता उठत आहे. म्हणजे ज्या अगोदरही आपण पाहिलं असेल लाडकी बहिणीच्या संदर्भामध्ये अजितदादांचे पोस्टरवरती कशा पद्धतीनं टाळं घातलं जात आहे, किंवा त्याचबरोबर एकनाथ शिंदेजी अजित पवारांचं नाव घेत नाही, हे सगळं चालू आहे. श्रेयवादाची लढाई निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चालू आहे. त्यामुळे महायुतीमध्ये किती सुंदोपसुंदी आहे, महाकुस्ती लागलेली आहे हे यातनं दिसते. परंतु भारतीय जनता पक्ष फेक नॅरेटिव्ह कशा पद्धतीने करतो हे देखील तुम्ही स्वतः जर आला, आता उद्या मी त्या संदर्भामध्ये अजून काही तिकडे जाणार आहे स्वतः. परंतु आपल्याला सांगण्याचे म्हणजे इतकं हास्यास्पद आहे की त्या होर्डिंगवरती म्हटलेलं आहे पियुष गोयलजींनी की 22 ऑगस्टला हे काम सुरू झालं, 22 ऑगस्ट 2024, आणि 10 सप्टेंबरला हे काम संपलं. 18 दिवसामध्ये दोन्ही फोटो टाकले त्यांनी. 18 दिवसामध्ये हे काम संपून टाकलेलं आहे. म्हणजे आश्चर्याचा धक्काच बसला आम्हाला की गेले 6.5 वर्ष जनता प्रचंड त्रस्त झाली. सगळे वाहन चालकांनी म्हणजे इतक्या पराकोटीचा 4-4 किलोमीटरची लाईन घालायची. आज तुम्ही माध्यम आमच्या त्या बाजूला येण्यासाठी किती त्या वेळेला वैताग यायचा मला माहिती आहे साहेब. भरपूर लाईन आहे, भरपूर आहे, सगळ्यांना माहिती आहे. आणि 18 दिवसामध्ये हे काम संपलं. आणि त्याचेही मी तुम्हाला तो फोटो त्या बोर्डिंगचे तिकडे आपल्याला देणार आहे. आणि आपण जावं अशी माझी विनंती आहे, तिकडे जाऊन स्वतः पाहावं की पियुष गोयल हे महान पियुष गोयल जे आहेत, जे सगळ्यांना तिथं सॉल्ट पॅन लाईनवर पाठवणार होते, कशा पद्धतीचं श्रेयवादाची लढाई आहे आणि कसं खोटं नॅरेटिव्ह तयार केलं जातं. मी आपल्याला सगळ्यांना पाठवले देखील आहे की ह्याचा कार्यादेश या कामाचा हे 2019ला कार्यादेश, 18 सप्टेंबर 2019चा कार्यादेश. आज जवळपास 6 वर्ष झाले त्या कामात. मध्ये 2 लॉकडाऊन लागले, त्याचं कारण दिलं गेलं. आणि आपल्या शिंदे सरकारच्या कालावधीमध्ये इतकी प्रचंड दिरंगाई झाली होती की मे महिन्यामध्ये मला त्यावेळेला माहित नव्हतं की MMRD करतं, मला वाटतं BMC काम करते. मी ट्विट देखील केलेलं आहे, ट्विट देखील आपल्याला पाठवतो मी. आणि त्यावेळेला मे महिन्यामध्ये मी म्हटलं होतं की काही ही BMC काय ताजमहल बनवते की काय, इतका वर्ष लागतात त्या कामात. पण नंतर कळलं की MMRD हे बनवतं. मी MMRDच्या अधिकाऱ्यांना फोन केला होता आणि MMRDच्या अधिकारी सांगितलं साहेब आमचं फार दिरंगाई झालेली आहे, सप्टेंबर पर्यंत आम्ही काम करू. सप्टेंबरला आता त्यांनी काम झालं. श्रेय मात्र पियुष गोयल 4-5 वेळा गेले म्हणून तिथं. म्हणजे हे जे काही चाललेलं आहे हे इतकं गंभीर आहे की लोकांची दिशाभूल केली जाते. परंतु हे काम 10 सप्टेंबरला त्याचं उद्घाटन झालंय. आजही तुम्ही पाहू शकता तिथे खड्ड्यांचं साम्राज्य आहे त्या रस्त्यावर. जिथं काम MMRD केले तिथे खड्डे पडलेले आहेत. म्हणजे कामाचं उद्घाटन झालं आणि खड्डे आधीपासूनच आहे, आताही आहे. आणि या पद्धतीने जर तुम्ही पाहिलं तर संपूर्ण मुंबई शहर हे महायुतीच्या भ्रष्टाचाराने ग्रस्त झालेलं आहे. कोलमडते मुंबईचं इन्फ्रास्ट्रक्चर हे कोलमडते. तुम्ही जर एक एक त्या संगणकामध्ये पाहिलं तर कोस्टल रोड 13,000 कोटीचा प्रकल्प झाला कोस्टल रोडचा. आणि 2 महिन्यामध्ये तिथे भेगा पडलेला पाहिलं. 2 महिन्यामध्ये तुम्ही ट्रान्स हार्बर लिंकचा घ्या विषय, 18,000 कोटीचं काम 5 महिन्यामध्ये भेगा आपण सगळ्यांनी पाहिलं तिथे झालं. मग त्याची थातूर मातूर कारण दिली गेली. बाजूला आहेत भेगा, इकडे नाही आहेत, मध्ये नाही आहेत. तुम्हाला त्या प्रत्येक इन्फ्रास्ट्रक्चर पाहिलं तर डांबराचे पॅच दिसतील. लक्षात घ्या, एक मान्सूनचा आघात देखील ते सहन करू शकले नाही अशी परिस्थिती आहे. आणि आमच्या कालावधीमध्ये आजही तुम्ही सिलिंग बघू शकता, ईस्टर्न फ्रीवे बघू शकता. जे आमच्याकडचे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट हे
आघाडी सरकारच्या कालावधीमध्ये झाले होते त्यांची क्वालिटी आणि आताच्या क्वालिटी मधला जो फरक आहे तो तुम्ही पाहू शकता. जो फ्लायओव्हरचा स्लॅब कोसळतो तुमच्या कारवर, म्हणजे त्याचं ज्या पद्धतीनं त्याचं अवलोकन केलं पाहिजे, त्याचं इन्स्पेक्शन केलं पाहिजे, सगळी प्रक्रिया थंडावली आहे. कारण तिथे खोके सरकारला खोक्यांमध्येच वेळ आहे घ्यायचं. करोडो रुपये पैसे कसे उधळले जाते ठाण्याच्या कार्यालयामध्ये एकनाथ शिंदेच्या तिथं पाहिलं आपण. भिलाई रोडचा ब्रिज झाला नोव्हेंबर 23ला आणि तिथेही भेगा आहे. तुम्ही गोखले ब्रिज मध्ये तुम्ही पाहिला तर त्या अंधेरीच्या 3 मीटरची गॅप येऊ कशी शकते? म्हणजे मुंबई हे आंतरराष्ट्रीय शहर आहे, इतकी मोठी गंभीर चूक प्रशासनाकडनं होती कशी? तुम्ही संपूर्ण मुंबई शहरामध्ये कॉन्क्रिटीकरण करणार होता. तुम्ही 2022ला बीएमसीनं कोर्टाला सांगितलं होतं की 2.5 वर्षामध्ये कॉन्क्रिटीकरणाचं काम आम्ही संपवू, सिमेंटीकरण सगळीच केलं जाईल. काय झालेलं आहे? सगळं ते काम बोंबललं. आज मुंबई शहरामध्ये जो प्रत्येक वाहन येतं त्या वाहन चालकाला किंवा त्या कुटुंबाला 45 रुपयाचा टोल द्यावा लागतो. आणि आज त्या 45 रुपयाचा टोल दिल्यानंतर मुंबई शहराच्या रस्त्यांची अवस्था गणपती आहे, खड्ड्यांचं साम्राज्य झालं. एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं होतं, आश्वासन दिलं होतं गणपतीपूर्वी सगळे खोटे खड्डे काढून टाकू. काय झालं त्याचं? आज मी स्वतः दाखवणार आहे तुम्हाला, तिथं उद्या येऊ आम्ही, फोटो पण पाठवतो तुम्ही खड्ड्यांचे आपल्याला. म्हणजे भ्रष्टाचार किती पराकोटीचा झालेला आहे हे निश्चितपणे दिसतंय. तुम्ही आता गडकरी साहेब, महायुती आणि भारतीय जनता पक्षानं याचं दुसरं नाव ठेवलं पाहिजे की फसवणूक, खोटेपणा. कारण गडकरी साहेबांनी सांगितलं होतं 2021 ऑक्टोबरला घोषणा आहे, मुंबई नाशिक रोडला आम्ही 5,000 कोटी रुपये देणार. मुंबई नाशिकच्या रोडची अवस्था बघा, मुंबई अहमदाबादच्या रोडची अवस्था काय झाली ती तुम्ही पहा. त्यामुळे भ्रष्ट युती जी आहे ही महायुती, त्याच्यामधनं मुंबईचं संपूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर कोलमडलेलं आहे आणि महामार्ग हे मृत्यूचे त्या ठिकाणी सापळे झालेले आहेत, ते आपण पाहतो. त्यामुळे निश्चितपणे जनतेसमोर आज जितके मोठे प्रोपगंडा दाखवतील, होर्डिंग बॅनरची चर्चा दाखवतील, वस्तुस्थिती काय आहे ही जनता ओळखते. बाकी आपल्याला राजकीय संवादाचा स्तर यांनी किती खालच्या पातळीवर आणून ठेवलेला आहे या 10 वर्षामध्ये मोदी सरकारच्या आणि महायुतीच्या, हे यातनं दिसतंय. आम्हाला प्रश्न आहे या ठिकाणी, एकनाथ शिंदेना ही भाषा मान्य आहे, कारण ही भाषा ही केवळ राजकीय संवादाचा स्तर खाली आणणार नाही, आपराधिक मानसिकतेची भाषा, ही गुन्हेगारी मानसिकतेची भाषा. ज्या पद्धतीनं दिल्लीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या एका नेत्यानं इंदिरा गांधीजींच्या जी काही अवस्था झाली तशीच केली जाईल असं म्हटलं, म्हणजे खऱ्या अर्थात खुनाची धमकी दिलेली आहे. काय चाललं? आणि हा पक्ष भारतीय जनता पक्ष आणि महायुती हा बुद्धिहीनांचा पक्ष आहे असा आमचा त्या ठिकाणी आरोप आहे. आणि दुसरीकडे बुद्धी कुटिलतेने चालवली पाहिजे असा त्यांचा समज आहे. म्हणजे त्यांना संविधानामध्ये काय तत्व आहेत काहीच माहिती नाही. त्यांना फक्त फेक नॅरेटिव्ह तयार करायचे, लोकांची विरोधकांचं चरित्रहनन करायचं, हा त्यांचा मागचा उद्देश आहे. आणि हा प्रश्नाचं उत्तर मी त्या ठिकाणी देऊ इच्छितो. आज होर्डिंग वगैरे लावतात, आज बातम्या मी पाहतोय, म्हणजे किती खोटेपणाचा कलर केलेला आहे. काय आहे हे संविधानामध्ये म्हटलेलं आहे? या देशामध्ये हजारो वर्ष मनुवादाच्या जोखडामध्ये, मी आज सांगतोय सगळ्या मनुवादाच्या जोखडामध्ये हजारो वर्ष जे दबले गेले, शोषण ज्याचं केलं गेलं, बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाने त्याला दिलासा दिलेला आहे. ती जी उद्देशिका संविधान मंदिरामध्ये लावलेली आहे उद्देशिका, त्याच्यामधली तत्व या भारतीय जनता पक्ष आणि संघाला मान्य आहेत का? न्याय, समता, बंधुता. आजही हे लोक समता म्हणत नाहीत, संघ समरसता म्हणतात. आणि हे न्याय, समता, बंधुता ही उद्दिष्टेमध्ये टाकलेली आहेत, ती उद्दिष्ट आहे, ती आपल्याला गाठायची आहे. आणि ही जोपर्यंत आपण गाठत नाही, या समतेचं वातावरण देशामध्ये पसरत नाही, मनुवादाच्या जोखडामध्ये आपण निघत नाही, जातीभेद वर्णभेद संपत नाही, तोपर्यंत आरक्षण ही अफर्मेटिव्ह ऍक्शन आहे. ते उद्दिष्ट त्या ठिकाणी साध्य करण्यासाठी अफर्मेटिव्ह ऍक्शन. आणि ज्या वेळेला आपण हे उद्दिष्ट गाठू, न्यायाचं वातावरण तयार होईल, समतेचा प्रस्थापित होईल, ती आर्थिक असेल, सामाजिक विषमता असेल, ती सगळी संपुष्टात येईल, त्यावेळेला आरक्षणाची आवश्यकता राहणार नाही. परंतु भारतीय जनता पक्ष आणि संघाला मनुवाद या देशात संपवावा हे वाटत नाही.
वर्णभेद याच्यातनं संपावा हे वाटत नाही, जातीभेद संपावा हे वाटत नाही, समतेचं वातावरण हे संपावं त्या ठिकाणी व्हावं हे वाटत नाही, विषमता असली पाहिजे या देशामध्ये ही त्यांची मानसिकता आहे, हे संघाचा विचार आहे. आणि त्यामुळे अशा तऱ्हेचं विधान केली जात आहे. इथे मनुवाद्यांच्या विरोधामध्ये लढा काँग्रेस पक्ष त्या ठिकाणी चालू ठेवत राहील. यांनी किती फेक नॅरेटिव्ह तयार करा, मनुवादाच्या विरोधामध्ये आम्ही लढत राहू, वर्णभेदाच्या विरोधामध्ये आम्ही त्या ठिकाणी लढत राहू, यांना समता नको आहे म्हणून अशा तऱ्हेचं विधान केलं जातं. आणि दुसरीकडे राहुल गांधीजींनी जे म्हटलं त्याच्याबद्दल उत्तर का देत नाही. राहुल गांधीजींनी सांगितलं की 50% आरक्षणाची मर्यादा ही वाढवली पाहिजे, आता देशाची गरज आहे, आरक्षणाला अजून पुढे नेलं पाहिजे राहुल गांधींनी सांगितलं. मग त्याचं काय झालं, त्याच्यावरती मात्र गप्प बसून पळ काढतात मोदीजी आणि सगळे भारतीय जनता पक्षाचे लोक. आणि आमचा हा प्रश्न आहे त्या बुद्धी नसलेल्या भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या नेत्यांना, राहुल गांधीजींच्या बद्दल ज्या पद्धतीने तुम्ही बोलता, मोहन भागवतांबद्दल तेच बोलणार का? कारण मोहन भागवतांचं तेच सेम जशा तसं विधान आहे. आम्ही या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या विरोधात आहोत, आम्ही तशा पद्धतीची भाषा वापरणार नाही. ही भारतीय जनता पक्ष आणि महायुतीला लपला बसले. आम्ही संविधानाला मानणारे आहोत, आम्ही लोकशाही तत्वांना मानणार आहोत, गांधीजींच्या मार्गावर चालणार आहोत. आणि त्यामुळे याचा विरोध आम्ही करत राहू. आम्ही आता त्याकडे मागणी करत आहोत की ह्या सगळ्यांची जी जीप सैल झालेली आहे त्याच्यावरती पायबंद पोलीस घालणार की नाही, पोलिसांनी कारवाई केली पाहिजे तात्काळ, यांचं मुखबंदी केली पाहिजे. आणि हे फेक नॅरेटिव्हच्या बद्दल खऱ्या भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या नेत्यांवरती गुन्हे दाखल झाले पाहिजे. हे खोटे बोलणारे लोक आहेत, लोकांनी दिशाभूल करणारे लोक आहेत. पंतप्रधान मोदींनी निवडणुकीचा निकाल येण्याच्या आधी सांगितलं की माझा 100 दिवसाचा रोडमॅप तयार. काय रोडमॅप? 38 रेल्वेचे अपघात झाले यांच्या काळात 100 दिवसात. त्यानंतर सगळ्यात मोठे हल्ले, दहशतवादी हल्ले, हे 26 हल्ले झाले देशात यांच्या काळात. ज्या पद्धतीचं इन्फ्रास्ट्रक्चर आपण मगाशी मुंबईबद्दल बोललो, देशामध्ये यांच्या समोर एअरपोर्ट कोसळताना पाहिले, आपण ब्रिजेस कोसळताना पाहतोय, ही यांची दुरावस्था. त्याचबरोबर त्या ठिकाणी पाठ झालं महिलांच्या वरती अपराध 104 घटना, 157 महिलांवरती अत्याचार झालेले पाहतो. इथे जे झाले महाराष्ट्रामध्ये ही यांच्याच कार्यक्रमात झालेले. त्यानंतर महागाई, तुमचे टोल टॅक्स वाढवणं असेल, आज रुपयाचा अवमूल्यन ह्यांच्या या 100 दिवसामध्ये 1 रुपयाने रुपयाचा दर वाढला. ते महागाई किती मोठ्या प्रमाणामध्ये वाढते हे यांचं 100 दिवसाचं कर्तृत्व आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अदानीचा जो घोटाळा आला या 100 दिवसामध्ये झालेला आहे सेबीचा, त्याच्यावर कारवाई केली जात नाही हे आपण पाहतोय. 100 दिवसामध्ये यांनी जर काही त्या ठिकाणी केलं असेल तर अदानींना जागा देणं असेल किंवा अदानींना इलेक्ट्रिसिटी वीजचा खरेदीचा कंत्राट देणार असेल किंवा देशामध्ये सगळी कंत्राट अदानींसाठी, हे 100 दिवस अदानींसाठी त्या ठिकाणी दिले गेलेले आहेत. महाराष्ट्राला गुन्ह्याच्या साम्राज्यामध्ये त्यांनी ढकललेला आहे. आणि गृहमंत्री म्हणून अत्यंत अकार्यक्षम अशा पद्धतीचे मंत्री देवेंद्र फडणवीसजी हे सिद्ध झालेले आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारीचं साम्राज्य वाढते ही आता दिसतंय. त्यामुळे या सगळ्या घटनांचा मी जाहीर निषेध करतो. अचूक बातम्या, निपक्षपाती विचार, अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता.